आपण इथपर्यंत आलो. तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या मागे काही ना काही घटना असते, इथपर्यंत आपण आलो. आताच्या पुढचं, तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या मागे घटना असते, पण या घटनेमधून जो अभंग तयार झालेला आहे, ह्या अभंगामधून जो उपदेश तुकाराम महाराजांनी या जगाला केला, हा उपदेश ह्या घटनेपुरता नसतो, हा संबंध जगासाठी असतो. नुसतंच घटनेपुरता तो उपदेश नाही, हे ध्यानात घ्या. ते घटना घडली, अभंग तयार झाले, तुकाराम महाराजांनी उपदेश केला, पण तो उपदेश केवळ त्या घटनेपुरता नाही, तो संबंध जगासाठी, तुमच्या आमच्या कल्याणासाठीच असतो. उदाहरण सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजीराजांनी एक नजराणा पाठवला. नजराणा पाठवल्यानंतर तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुमचे येर वित्त धन आम्हा मृत्यू के समान. तुम्हाला जर राजे हो असं वाटत असणार की मला सुखी बघायचं आहे, तुम्हाला असं वाटतंय ना की तुम्ही सुखी व्हावं, तर मग एक काम करा, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. हा उपदेश छत्रपती शिवाजीराजांपुरता आहे का आपल्यासाठी आहे? हा सगळ्यांसाठी उपदेश आहे, ध्यानात घ्या. तो त्या घटनेपुरता उपदेश नाही. अजून एक घटना मी तुम्हाला सांगतो, म्हणजे हा विषय तुमच्या लक्षात येईल. तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवण्यात आले, ही घटना घडली. ते रामेश्वर भट्ट शास्त्री हे वाघोलीहून आले. त्यांनी सांगितलं, हे बघा, तुम्हाला अभंग करण्याचा काही एक अधिकार नाही. तुम्ही एक काम करा, तुमच्या सगळ्या अभंगाच्या वह्या घ्यायच्या, त्याला दगड बांधायचा आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये टाकून द्यायच्या. ही घटना घडली. ही घटना घडल्यानंतर तुकाराम महाराज तिकडे उपोषणाला बसले. आपल्याला सर्वांना माहिती आहे ही कथा, पण घटना अशी घडली त्याच्या पुढची की रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांचे जे अभंग बुडवले, तर त्याचा परिणाम म्हणून त्यात रामेश्वर भट्टाच्या अंगाची लाही लाही व्हायला लागली. त्यांचं अंग असं पोळायला लागलं फार. कशामुळे? ते रामेश्वर भट्ट एका डोहामध्ये आंघोळ करायला गेले. डोहामध्ये आंघोळ करताना एक अंगळशाह बाबा फकीर त्यांनी एक श्राप देऊन टाकला, ऐसही तैरते रहो, असंच तुम्ही तरत राहा, असंच तुम्ही पोहत राहता इथे, आता इथून बाहेर यायचं नाही. तुम्ही जर डोहाच्या बाहेर आले मग तुमच्या अंगाची लाही लाही होणार. हे डोहातच का असे लपून ठेवलेले? डोहातच त्यांना कशाला अशी शिक्षा दिली? कारण अभंगही कुठे लपवलेले होते, अभंगही कुठे डुबवलेले होते? डोहातच होते. म्हणून त्यांनाही तसा शाप, ऐसे तैरते रहो. ते जे आहेत ते बाहेर आल्यानंतर, रामेश्वर भट्ट बाहेर आल्यानंतर त्यांचं असं लक्षात आलं की आता आपल्याला काही पर्याय नाही. आता आपण रामेश्वर भट्ट हे माऊलींचे शिष्य आहे बरं का, हा मुद्दा आहे. माऊलींचे शिष्य आहे. मग त्यांनी काय केलं, माऊली ज्ञानेश्वर महाराजांकडे गेले. ओलं फळकं बांधून ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारात गेल्यानंतर माऊलींनी सांगितलं, हे बघा, तुम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अपमान केलाय ना, मग आता तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागेल आणि मग त्यांचीच माफी मागावी लागेल, तरच तुमचा हा रोग बरा होईल. ध्यानात घ्या. रामेश्वर भट्टांना लक्षात आलं, ज्यांचा अपमान केलाय त्यांचीच माफी मागण्याची पाळी आलेली आहे. काही हरकत नाही. आळंदीहून देहूपर्यंत रामेश्वर भट्ट परत आले आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समोर, तुकाराम महाराज तिथे उपोषणाला बसले होते, तुकाराम महाराजांच्या समोर जेव्हा रामेश्वर भट्ट आले तेव्हा तुकाराम महाराजांनी त्यांना हुसकावून लावले नाही. हे ध्यानात घ्या. तुकाराम महाराजांनी असा विचार नाही केला, तुम्ही माझा अपमान केला ना, मग मला तिकडे, आता आम्हाला काय करायचं त्याच्याशी, असं तुकाराम महाराजांनी केलं नाही. कारण ते जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. तुकाराम महाराजांच्या जागी आताचा जर कोणी कीर्तनकार असता तर त्याने एक तर हुसकावून तरी लावलं असतं किंवा पाकिट घेऊन सेटलमेंट तरी केली असती. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांनी हुसकावून लावलं नाही. मग काय, तुकाराम महाराजांनी एक उपदेश रामेश्वर भट्टांना तिथे केलाय. कोणता उपदेश केलाय? चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, शत्रु मित्र होती, व्याघ्रहीना खाती सर्प तया,
चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. तुम्ही एक काम करा, तुमचं चित्त शुद्ध करा. तुम्ही जर चित्त शुद्ध केलं तर मग शत्रूही मित्रत्वासारखा बर्ताव आपल्याजवळ करतात. ते सर्प आणि व्याघ्र हे आपल्याशी सामंजस्याचं वातावरण करतात. व्याघ्रही न खाती सर्पही न खाती विषतही अमृत होती, आघात ते हित होती. पण याच्यासाठी तुम्ही चित्त शुद्ध केलं पाहिजे. मला सांगायचं हे आहे की तुकाराम महाराजांनी रामेश्वर भट्टांना चित्त शुद्ध करा हा जो उपदेश केला, हा रामेश्वर भट्टांपुरता मर्यादित आहे का त्यांच्यानंतर रामेश्वर भट्टांसारखे त्यांच्या पॅनलचे त्यांच्यासारखे वागणारे रामेश्वर भट्टांसाठी आहे? नुसताच रामेश्वर भट्टांसाठी हा उपदेश नाही, हे लक्षात घ्या. घटना जरी असली आणि घटनेतून जो उपदेश तुकाराम महाराज करत असले तरी तो उपदेश केवळ त्या घटनेपुरता नसून तो संबंध जगाच्या कल्याणासाठी असतो. विठ्ठल विठ्ठल हे घटना 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 कशासाठी सांगतोय? त्याचं कारण असं आहे, आज जो अभंग आपण चिंतनासाठी निवडलेला आहे याच्या मागेही काहीतरी घटना आहे. म्हणून हे संबंध चिंतन मला सांगावं लागलं. काहीतरी घटना असल्याशिवाय तुकाराम महाराजांचे अभंग निर्माण होत नाही. असं जर असेल तर आज जो अभंग आपण चिंतनासाठी घेतलेला आहे याच्या मागे काहीतरी घटना आहे. काय घटना आहे तेही तुम्हाला सांगतो, थोडंसं चिंतन करून बघा. तुकाराम महाराज रोज भंडारा डोंगरावरती त्यांच्या रोजच्या भजनासाठी जात असत. सकाळी तुकाराम महाराजांनी उठावं, भंडारा डोंगरावरती जावं, दिवसाचं संबंध भजन करायचं आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेस भंडारा डोंगरापासून त्यांच्या घरी यायचं. तुम्ही जर कधी देहूला गेले असणार बघा, तर देहूला जगद्गुरु तुकाराम महाराजांचं राहतं घर अजूनही शाबूत आहे. तुम्ही जर गेले असणार ते, आणि जर भंडारा डोंगर तुम्ही बघितला तर तुकाराम महाराजांच्या घरापासून भंडारा डोंगर आताही 4-5 किलोमीटर अंतरावरती आहे. बघा, तुम्ही जर जाऊन बघा तिकडे. तुकाराम महाराजांनी त्या दिवशी काय केलं, तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरून संध्याकाळच्या वेळेस आपल्या घराकडे भंडारा डोंगरावरचं संबंध भजन आटपून आपल्या घराकडे येत होते. ही घटना आहे. तुकाराम महाराज आपल्या घराकडे येत होते. आता भंडारा डोंगरावरचं भजन सुरू होतं म्हणून तुकाराम महाराज रस्त्याने येताना भजन बंद पडलं नाही. तुकाराम महाराजांचं भजन कायम सुरू आहे. दिन रजने हाती नंदा गोविंदाचे बहारे, गोविंदाचे बहारे, गोविंदाचे बहारे. दिन रजने हाती नंदा गोविंदाचे बहारे, गोविंदाचे बहारे, गोविंदाचे बहारे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाळे. तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगरावरचं रोजचं भजन आटोपलं. याचा अर्थ रस्त्याने येताना भजन थांबलं नाही. तुकाराम महाराजांनी काही ना काही मनातल्या मनात भजन चालू केलं असणार का नाही? भंडारा डोंगरावरचं भजन वेगळं असणार, पण रस्त्यावरचं भजन वेगळं असणार. भंडारा डोंगरावरचं भजन कदाचित पांढरी चारवरती असणार तुमच्या भाषेत, पण रस्त्याने येताना काहीतरी मनातल्या मनात भजन असणार, हे ध्यानात घ्या. मग काय झालं, तुकाराम महाराज रस्त्याने येत होते, त्यांच्या घराकडे येत होते. घटना अशी घडली, तेव्हा डांबरी रस्ता नसणार बरं का. तुकाराम महाराजांच्या घरापासून तर भंडारा डोंगरावरचा हा डांबरी रस्ता नसेल, पाऊल वाट असणार, गाड रस्ता असणार, आजूबाजूला शेती असणार. घटना अशी घडली, एका शेतामध्ये एका पिकांवरती काही चिमण्या दाणे टिपत होत्या. घटना अशी घडली, गाड रस्त्याने तुकाराम महाराज येत होते, बाजूला शेत होतं, शेतामध्ये पिकांवरती काही चिमण्या बसल्या होत्या आणि त्या चिमण्या दाणे टिपीत बसल्या होत्या. मग तुकाराम महाराजांची चाहूल ह्या चिमण्यांना लागली आणि सगळ्या चिमण्या उडून गेल्या. ही घटना घडली. एवढी साधी घटना आहे. तुकाराम महाराजांची चाहूल त्या चिमण्यांना लागली आणि सगळ्या चिमण्या उडून गेल्या.
तुकाराम महाराजांनी विचार केला, आपल्याला बघून चिमण्या उडून का गेल्या असतील? आपण इतके वाईट आहोत का? माझा स्वभाव इतका विचित्र आहे का? माझं शरीर इतकं विचित्र दिसतं का? मी इतका वाईट वागतो का की चिमण्यांनी आपल्याला बघून उडून जावं? आघात त्यांच्या हृदयावरती आला बा. आपला विचार करून बघा. तुकाराम महाराज विचार करतायत की चिमण्या का उडून गेल्या असतील मला बघून, आणि आपण असा विचार केला असता, चिमण्या कशा उडायला नाही मला बघून. पोलिसांनी घाबरावं असा आपला स्वभाव असतो. सगळ्यांनी मला घाबरलं पाहिजे असा आपला स्वभाव असतो. उलट चिमण्या नाही उडाल्या तर दगड घेऊन उडवण्याचा आपण इथपर्यंत मजल गेली असती. तुकाराम महाराजांनी हा विचार केला नाही. तुकाराम महाराजांनी विचार केला, मी इतका वाईट आहे का? चिमण्या मला बघून उडून जावं? अहो, आपल्याला बघून लोकांनी गल्ल्या बदलून जावं, इतके आपण वाईट वागतो का जीवनात? याचा आपण विचार केला पाहिजे ना. चिमण्या का उडाल्या? तसं बघितलं तर चिमण्या हा सगळ्यात सवळ्यात राहणारा पक्षी आहे महाराज. काय गरज आहे बरं? प्राण्यांना काय कळतं? समोरून कोणी वारकरी येतोय का तुकाराम महाराज येत आहेत का अजून कोणी येत आहे, हे प्राण्यांना काय समजणार? उदाहरण घ्या, जर समोरून तुकाराम महाराज येत आहेत आणि एक गाढव तिथे उभा आहे, गाढवाला काय समजणार आहे तुकाराम महाराज आहेत? काय समजणार त्यांना? प्राण्यांना काय समजतं? हो, त्या काळच्या गाढवांना काय, आताच्या गाढवांना तरी काय समजतं कोण आहे तुकाराम महाराज? आता मी गाढवांचं बोलतच नाही, ध्यानात घ्या. आताच्या गाढवांना तरी काय समजतं कोण आहे तुकाराम महाराज? प्राण्यांना काय समजणार? हा संत आहेत, काही जगद्गुरु आहेत, काही वारकरी आहेत, काय कोणाला काय समजणार? परंतु तुकाराम महाराज यांच्या मनावरती फार असा आघात झाला. मला बघून चिमण्या उडून गेल्या, काहीतरी गडबड आहे. तुकाराम महाराज अंतर्मुख होऊन विचार करू लागले, चिमण्या का उडाल्या? हे अंतर्मुख होणं आहे, हे साधन दशेचा पहिला टप्पा आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्याला साधक दशेचे 4 टप्पे बघायचे आहे आणि नंतर मग अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे. आपला पहिला टप्पा मी काय सांगितला? तुकाराम महाराज अंतर्मुख होऊन विचार करू लागले की चिमण्या का उडाल्या असतील. पहिला टप्पा इथे सुरू होतो बरं का साधक दशेचा. तसं बघितलं तर प्रत्येक प्राण्याचा एक स्वभाव आहे महाराज. प्रत्येक प्राण्याचा एक स्वभाव आहे. कोणता प्राणी भित्रा असतो, कोणता प्राणी एकदम जल्लाद असतो. काही काही प्राण्यांचा एक स्वभाव आहे. मी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो. वाघाला जर किती भूक लागली, वाघाला जर किती भूक लागली तरी तो वरण भात कधीच खाणार नाही, तो कधीच गवत खाणार नाही. वाघाला किती भूक लागू द्या. किंवा शेळीला जर किती भूक लागली तर शेळी कधीच मांसाहार करणार नाही, ते गवतच खाणार. म्हणजे वाघ कधीच शेळी होणार नाही आणि शेळी कधीच वाघ होणार नाही. पण या जगामध्ये असा एक प्राणी आहे का तो कधी वाघ होतो, कधी त्याची शेळी होते, कधी त्याचा सर्प होतो, कधी त्याचा बिबट्या होतो, कधी त्याचा कावळा होतो आणि कधी त्याचा डोमकावळा होतो. माहिती आहे असा प्राणी कोण आहे? ज्या अर्थी तुम्ही हसले त्या अर्थी तुम्हाला सगळं समजताय. असा प्राणी आपणच आहे. आता मला पुढचं कीर्तन करण्याची गरज नाही. विठ्ठल प्रत्येक प्राण्याचा एक स्वभाव आहे. म्हणून चिमणीचा पण एक स्वभाव आहे. चिमणी हे सर्वात सवळ्यात राहणारा पक्षी आहे बरं. सर्वात सवळ्यात चिमणी राहते. मी तुम्हाला अजून एक गंमत सांगतो. आपल्या गावातलं कोण मेलं, त्याचं जे प्रेत असतं, त्या प्रेताला आपण जर तिथे स्पर्श केला तर त्या प्रेतापासून जे अपवित्रता आपल्याला आलेली असते, त्या अपवित्रतेतून पवित्र होण्यासाठी काय करावं लागतं? सचेल स्नान, म्हणजे कपड्यांसकट आंघोळ करायची. प्रेतापासून अपवित्रता येऊन पवित्र होण्यासाठी आपल्याला आंघोळ करायची असते. परंतु म्हणजे हे माणसाचं झालं, पण ह्या माणसाला
जर चिमणीचा स्पर्श झाला महाराज, तर त्या चिमणी जेव्हा त्याच्या घरी जाते, त्या सगळ्या बाकीच्या चिमण्या तिला जिवंत सोडत नाही. हे ध्यानात घ्या. चिमणी बाकीच्या चिमण्या तिला टोच मारून 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 टाकतात. म्हणजे प्रेताचा स्पर्श झाला तर आंघोळ इतकाच उपाय आहे, पण माणसाचा स्पर्श झाला तर काय उपाय आहे? म्हणजे प्रेतापेक्षा माणसं किती अपवित्र आहे. ध्यानात घ्या. सर्वात सवळ्यात चिमणी राहते, सर्वात सवळ्यात राहते. त्याचा तो स्वभावच आहे ना चिमणीचा. मग त्याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखं काय आहे? सर्वात भित्रा पक्षी जर चिमणी असेल तर आपण जर विचार केला असता, अरे आपण आलो, चिमणी काय भित्रा पक्षी आहे, भय विकार त्या चिमणीच्या हृदयामध्ये असणार, म्हणून ते चिमणी उडून गेली असा आपण विचार केला असणार. पण तुकाराम महाराज जरा आगळे वेगळे विचार करणारे आहेत. त्यांनी विचार केला, माझ्या हृदयात ह्या चिमण्यांविषयी तर दुजाभाव नाही, पण त्या चिमण्यांच्या मनात माझ्याविषयी दुजाभाव कसा निर्माण झाला असणार? माझ्या मनात जर यांच्याविषयी काही भावच नाही, तर त्यांच्या मनात आपल्याविषयी भाव निर्माण होण्याची काही गरजच नाही ना. एक लक्षात घ्या महाराज, आपल्यावरती जी परिस्थिती आलेली आहे त्याला आपण जसे जबाबदार आहे, तसं समोरचं दृश्यही तितकंच जबाबदार असतं. हे ध्यानात घ्या. थोडासा नियम थोडासा लक्षात घ्या. आपल्या मनामध्ये जर दुजाभाव निर्माण झाला असेल, तर आपल्या मनात दुजाभाव निर्माण होण्यामागे आपण जितके जबाबदार आहोत, तसं समोरचं दृश्यही तितकंच जबाबदार असतं. उदाहरण सांगू तुम्हाला. श्रीमद भागवत कथेमध्ये अजामेळ ब्राह्मणाची कथा येते. अजामेळ हा काशीचा विद्वान, पंडित ब्राह्मण, श्रोत्रिय ब्राह्मण. रोज काशी विश्वनाथाचं दर्शन आहे, रोज काशीची नगर प्रदक्षिणा आहे, रोज गंगा मातेचं दर्शन आहे. असा श्रोत्रिय ब्राह्मण, वैदिक ब्राह्मण, श्रेष्ठ ब्राह्मण, की त्याला कोणता विषयाचा आसराही नाही, त्याला विषयाने स्पर्शही केला नाही, असा अजामेळ नावाचा ब्राह्मण. या अजामेळाने एका दिवशी काय बघितलं? एका वेश्येसोबत एका माणसाचे चाळे करताना बघितले. ते चाळे करताना बघितल्यानंतर त्या अजामेळाचं डोकं फिरलं आणि मग तोही वेश्यागमन करू लागला. इतक्या खालच्या दराला गेला, तोही ते सगळं करू लागला. म्हणजे अजामेळ जो श्रोत्रिय ब्राह्मण आहे, त्याचं डोकं कशामुळे फिरलं? त्याने ते दृश्य बघितलं, त्याच्यामुळे फिरलं का नाही? आपल्या मनामध्ये जर दुजाभाव निर्माण होत असेल, तर आपण जसे जबाबदार आहोत, तसं समोरचं दृश्यही तितकंच जबाबदार आहे. आता तुकाराम महाराज काय विचार करता हे बघा. चिमण्यांच्या मनात दुजाभाव निर्माण झालाय, मग चिमण्यांच्या समोर कोणतं दृश्य दिसतंय? तुकाराम महाराज दिसतायत ना. उलटा विचार करा. चिमण्यांच्या मनात जर दुजाभाव निर्माण झाला, तर चिमण्यांच्या समोर आपणच दिसतोय. त्या चिमण्यांच्या मनात दुजाभाव निर्माण व्हावा त्या जबाबदार आहेतच, पण समोर जर मी आहे तर मीही तितकाच जबाबदार आहे, असं तुकाराम महाराज विचार करतात. आपणच जबाबदार आहे. माझ्या मनात दुजाभाव निर्माण झाला त्याला वादच नाही, पण चिमण्यांच्या मनात जर दुजाभाव निर्माण होत असेल तर मीही त्याला तितकाच जबाबदार आहे, असं तुकाराम महाराज विचार करतात. मग काय करायचं? तुकाराम महाराज अंतर्मुख झाले आणि दोष हा समोरच्यात नसतो, दोष हा आपल्यातच असतो, असा तुकाराम महाराजांनी निष्कर्ष काढला. दुसऱ्यात दोष न बघता दोष आपल्यामध्येच आहे हे जाणणं म्हणजे साधक दशेचा दुसरा टप्पा आहे. विठ्ठल बघा, पहिला टप्पा मी काय सांगून आलो? मी जरा आवृत्ती देणारा बुवा आहे बरं का. पहिला टप्पा मी काय सांगून आलो? तुकाराम महाराज अंतर्मुख झाले. अंतर्मुख होऊन तुकाराम महाराज विचार करू लागले की चिमण्या का उडाल्या असतील. मग दोष हा चिमण्यांमध्ये नाही, दोष आपल्यातच आहे. हा दुसरा टप्पा तुकाराम महाराजांनी पूर्ण केला. आणि तुकाराम महाराज विचार करू लागले, दोष जर अजून आपल्या जीवनामध्ये आहे
तर आपला परमार्थ अजून काही कळेला गेला नाही बघ. दोषयुक्त जीवन हे परमार्थाला पूरक जीवन नाही. दोषरहित जीवन हे परमार्थाला पूरक आहे. जर दोषच माझ्या हृदयात आहे मग हे दोष आपल्या परमार्थाला कामी नाही. एक लक्षात घ्या, आपल्याला जर लोक आवडत नसतील ना तर लोकांनाही आपण आवडत नाही. मी 12व्या अध्यायातला श्लोक सांगतो तुम्हाला. यस्मान्नो द्विते लोको लोकांनो द्विते चया हर्षामर्ष भयो द्वर्गर मुक्त सच मे प्रियाः. यस्मान्नो द्विते लोको, जर तुम्हाला लोकांची गरज नसेल, जर तुम्हाला लोक आवडत असतील तर लोकांनाही तुम्ही आवडतात. आणि जर तुम्हाला लोकांची गरज नसेल, जर लोक तुम्हाला आवडत नसतील ना तर लोकांनाही तुमची गरज नाही. मान यस्मान्नो द्विते लोको लोकांनो द्विते चया. जर तुम्हाला लोक आवडतात ना मग लोकांनाही तुम्ही आवडतात. हा नियम आहे. दोष आपल्यामध्ये आहेत, हे दोष घालवले पाहिजे. जोपर्यंत हे दोष पूर्ण जात नाही तोपर्यंत माझा परमार्थ काही कळेला गेला नाही. दोष आपल्या हृदयात आहे हे आपल्याला समजून ते दोष घालवण्याचा प्रयत्न करणे हा साधक दशेचा तिसरा टप्पा आहे. विठ्ठल विठ्ठल.